टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स। टॉप क्वालिटी और कंसिस्टेंट परफॉर्मेंस के लिए सिर्फ सिल्वर पंप्स, नाम याद रखना। मागील काही दिवसांपासून राज्यामध्ये जर आपण पाहिलं तर पावसाची संततधार पाहायला मिळाली आहे। पावसाने आता ब्रेक घेतला असला तरी मात्र धरण क्षेत्राला अजूनही पावसाची दमदार पावसाची प्रतीक्षा आहे। विदर्भातही फार पुरेसा पाऊस झाला आणि पश्चिम विदर्भातलं सर्वात मोठा अप्पर वर्धा धरण आहे आणि या धरणात जर आपण पाहिलं तर आता सध्या केवळ 57% इतका जलसाठा आहे। जुलै महिना संपत आलेला आहे आणि असं असताना 57% जलसाठा या धरणामध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळतोय। मागील वर्षी जर आपण पाहिलं तर 5 ऑगस्टला हे धरण जवळपास 100% पूर्ण भरलेलं होतं। जवळपास आता जर आपण पाहिलं तर अजूनही 40-42% तूट जी आहे ती आपल्याला पाण्याची या धरणामध्ये पाहायला मिळत आहेत। या धरणाच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सिंचनासाठी या धरणाचं पाणी पुरवलं जातं। औद्योगिक उद्योगांसाठी पावसाचं पाणी पुरवलं जातं, सोबतच शेतीसाठी या धरणातून जे आहे ते पाणी पुरवठा केला जातो। परंतु पाऊस दमदार पाऊस झाला नाही, त्यामुळे अजूनही धरण क्षेत्रात जे आहे ते पाणी जे आहे ते कमी आहे। सर्वाधिक जर आपण पाहतो ज्यावेळेस मध्य प्रदेशमध्ये पाऊस होतो त्यानंतर हे धरण जे आहे ते संपूर्ण धरण भरल्या जातं। जवळपास 100% धरण ऑगस्ट महिन्यामध्ये भरलेलं होतं, पण यावर्षी धरण भरलं नाही, त्यामुळे पर्यटकांचा देखील हिरमोड होत असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पर्यटकांची संख्या कमी दिसत आहे आपल्याला। नाहीतर आपण पाहतो या ठिकाणी जुलै महिन्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी पर्यटनासाठी येत असतात, परंतु पाऊस नाही, पावसाची प्रतीक्षा धरण क्षेत्राला लागलेली आहे आणि त्यामुळे धरण जे आहे ते अजूनही आपण पाहतोय जवळपास केवळ 57% धरण भरलेलं आहे। त्यामुळे दमदार पावसाची प्रतीक्षा जर आपण पाहिलं तर पश्चिम विदर्भातील सर्वात मोठ्या या अमरावती जिल्ह्यातील अप्पर वर्धा धरणाला पाहायला मिळत आहे। स्वप्नील उमाप, TV9 मराठी, मोर्शी, अमरावती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।